गट्टू चिंकी भेटले फेवरेट क्रिकेटरला. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी बाबांसोबत बसून क्रिकेट मॅच पाहत होते की तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. वाटतंय दरवाजावर कोणी आलंय, आत्ताच जाऊन बघतो. बाबा जसा दरवाजा उघडतात तसे ते खुश होतात, कारण बाहेर त्यांचे छोटे भाऊ म्हणजे गट्टू चिंकीचे छोटे विजय काका आले होते. अरे विजय, ये ये, खूप छान वाटलं तुला पाहून. काका तू? गट्टू चिंकी लगेचच आपल्या काकांना मिठी मारतात. हॅलो गट्टू चिंकी, कसे आहात तुम्ही लोक? आम्ही मस्त आहे काका. चल टीव्हीवर मॅच लागतीये, आपण मिळून पाहूया. हो हो काका, चल नाहीतर मिस होईल. काय? अच्छा अच्छा, चला. मग बाबा, काका आणि गट्टू चिंकी सोबत टीव्ही पाहू लागतात. आई काकांसाठी नाश्ता घेऊन येते आणि बाबा आणि काका सोबत गप्पा मारू लागतात. सांग विजय, आज अचानक इकडे कसं काय येणं केलंस? ते दादा, इकडे मुंबईत मॅचेस चालू आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, मी एक स्पोर्ट्स मॅनेजर आहे, त्यामुळे मी सध्या इथेच आहे. मग विचार केला तुम्हा सगळ्यांना भेटूनच जाऊ. हे तर खूप चांगलं झालं विजय. हे घे, चहा घे. तेवढ्यात काका बघतात की गट्टू चिंकी खूप लक्ष देऊन ते मॅच बघत आहेत. अरे गट्टू चिंकी, काय तुम्हाला खरोखरच मॅच बद्दल सगळं काही माहिती आहे? हो काका, मग काय, आम्हाला सगळ्यांना माहितीये. आणि तुला माहितीये काका, मागच्या वर्षी आम्ही स्टेडियम मध्ये मॅच बघायला गेलो होतो. या वर्षी बाबा जरा बिझी आहेत ना, म्हणून आम्ही जात नाहीये. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून काका विचारात पडतात. मग ते गट्टू चिंकीला विचारतात, अच्छा मुलांनो, सांगा तुमचा फेवरेट क्रिकेटर कोण आहे? गट्टू चिंकी एक सेकंदाचाही विचार करत नाहीत आणि काकांना म्हणतात, दुसरं कोण, फक्त आणि फक्त विराट कोहली. शाबास मुलांनो. तसं माझ्याकडे तुम्हा दोघांकरता एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? ते काय काका? लवकर सांग ना, काय सरप्राईज? अरे मुलांनो, घाई गडबडीमध्ये मला तुमच्यासाठी काही गिफ्ट आणता आलं नाही, पण उद्या मी तुम्हाला स्टेडियममध्ये मॅच पाहायला घेऊन जाऊ शकतो. आणि एवढंच नाही तर विराट कोहली सरांनाही तुम्हाला भेटवू शकतो, कारण तिथे माझी खूप ओळख आहे. तर जर आपलं लक चांगलं असेल तर आपण त्यांना जरूर भेटूया. काकांचं ते बोलणं ऐकून तर गट्टू चिंकीच्या आनंदाला पारावर उरत नाही. काय, आपण खरंच विराट कोहली सरांना भेटू शकू? माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये काका. आई, बाबा, तुम्ही ऐकलत का काका काय म्हणतोय ते? हो मुलांनो, तुम्ही खरोखरच खूप लकी आहात, कारण सगळ्यांनाच आपल्या फेवरेट क्रिकेटरला भेटायची संधी मिळत नाही. हो मुलांनो, तुम्ही दोघेही खरंच खूप लकी आहात. अच्छा मुलांनो, मला आता जायला हवं, पण उद्या सकाळी तुम्ही 11 वाजता तयार राहा बरं, मी तुम्हाला घ्यायला येईन. एवढं बोलून काका निघून जातात आणि गट्टू चिंकी सगळ्या आपल्या मित्रांना कॉल करून घरी बोलावून घेतात. काय, तुम्ही खरंच विराट कोहली सरांना भेटणार आहे गट्टू चिंकी? हो गुड्डी, खरंच. आमचा काका स्पोर्ट्स मॅनेजर आहे ना, तर तो तिथे खूप जणांना ओळखतो. गट्टू चिंकी, मग तू विराट कोहली सरांना आमच्या सगळ्यांकडून हॅलो सुद्धा म्हण बर का, आणि आमच्यासाठी सुद्धा त्यांची ऑटोग्राफ घेऊन ये. ओके बंटी, आम्ही प्रयत्न करू. होय गट्टू चिंकी, आणि तुम्ही दोघं त्यांच्यासोबत फोटो क्लिक करायला विसरू नका. हो हो हरी. चिंकी, तुझ्या लक्षात आहे, मागच्या वेळेस आपण स्टेडियमवर गेलो होतो त्यावेळेस आपण जर्सी घेतली होती विराट कोहली सरांची. आपण उद्या तीच घालून गेलो तर? वाव गट्टू, मस्त कल्पना आहे. चल आईला जाऊन सांगूयात की आपल्या दोघांसाठी ती जर्सी काढून ठेव. पण आई अगोदरच त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. ती किचनमधून आवाज देऊन म्हणते, मी ऐकलंय गट्टू चिंकी, आत्ताच काढून ठेवते. थँक्यू आई. मग बोलून झाल्यानंतर गट्टू चिंकीचे मित्र आपापल्या घरी जातात आणि रात्रीची वेळ होते. पण गट्टू चिंकीला तर अजिबात झोप येत नव्हती. ते कसे तरी झोपण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या दिवशी काका येण्याच्या अगोदरच विराट कोहलीची जर्सी घालून ते दोघे जण तयार झाले होते. तेवढ्यात काका बाहेर आपल्या कारने येतात आणि हॉर्न वाजवून गट्टू चिंकीला बोलावतात. गट्टू चिंकी, चला लवकर. ये काका आला. अरे वा, तुमच्या दोघांची जर्सी तर खूप छान आहे.
विराट सरांना सुद्धा अशी खूप छान आवडेल. आज तर खूप मजा येणार आहे. तर मग लेट्स गो काका. आता मला जास्त राहवत नाहीये. काका कार ड्राईव्ह करून थेट स्टेडियमच्या बाहेर येऊन पोहोचतात आणि मग ते गट्टू चिंकीला घेऊन आतमध्ये जातात. मॅच सुरू झालेली होती आणि गट्टू चिंकी मॅच पाहू लागतात. ये मॅच सुरू झाली. चिंकी ते बघ, इथून विराट कोहली सर किती लहान दिसताय. मला तर आता लवकरच मॅच संपल्यावर त्यांना प्रत्यक्ष भेटायचंय गट्टू. मी तर खूप नर्वस होतोय चिंकी. माहित नाही त्यांच्याशी काय बोलणार. अरे सगळ्यात आधी तर तू त्यांना हॅलो म्हण. हो ठीक आहे चिंकी. गट्टू चिंकीची एक्साइटमेंट बघून काकांना सुद्धा खूप छान वाटतं. पाहता पाहता मॅच कधी संपते समजतही नाही आणि आता वेळ होती क्रिकेटच्या राजाला भेटायची. काका गट्टू चिंकीला घेऊन ऑटोग्राफ सायनिंग एरियामध्ये जातात, जिथे विराट कोहली सर अगोदरच रिपोर्टर सोबत बोलत होते. हॅलो सर, हे आहेत गट्टू चिंकी आणि हे दोघं तुमचे खूप मोठे फॅन आहेत. हॅलो सर. गट्टू जेव्हा विराट सरांना हँडशेक करू लागतो तेव्हा त्याचे हात थरथरू लागतात. हॅलो गट्टू. हॅलो सर, मीही तुमची खूप मोठी फॅन आहे. हॅलो चिंकी. मुलांनो, तुम्हाला क्रिकेट खरंच खूप आवडतं का? हो सर, आम्हाला खूप आवडतं. आणि आम्हाला याविषयी सगळं माहितीये. बाबांनी सांगितलंय. अरे वा, म्हणजे तुम्ही मोठे झाल्यानंतर माझ्यासारखे क्रिकेटर होऊ शकता. बस थोडीशी मेहनत करावी लागेल. काय काय खरंच? हा, का नाही. आणि हो सर, आमचे मित्र गुड्डी, बंटी आणि हरी यांनी तुम्हाला हॅलो म्हटलंय. तेही तुमचे खूप मोठे फॅन्स आहेत. त्यांनाही माझा हॅलो. अच्छा, तुम्हाला ऑटोग्राफ नकोय का? घ्यायचीये सर. तुम्ही आम्हाला या जर्सीवर ऑटोग्राफ द्याल, मग आम्ही हे कायम सांभाळून ठेवू. का नाही गट्टू, जरूर ये. मग विराट सर गट्टू चिंकीच्या जर्सीवरती ऑटोग्राफ देतात आणि काका विराट कोहली सरांसोबत गट्टू चिंकीचे फोटोज सुद्धा काढतात. तिथे उपस्थित रिपोर्टर सुद्धा त्यांचे फोटोज काढतात. मुलांनो, मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुम्ही सुद्धा खूप मेहनत करा आणि खूप फेमस बना आणि एक दिवस तुम्हाला भेटायला येईन आणि तुमची ऑटोग्राफ घेईन. ओके? गट्टू चिंकीला विराट सरांची ही गोष्ट खूप आवडते. ओके सर. सर नाही मुलांनो, मित्र. बाय मित्रांनो. इतकं बोलून विराट सर तिथून निघून जातात आणि गट्टू चिंकी सुद्धा काकांसोबत स्टेडियमच्या बाहेर येतात. मला तर विश्वासच बसत नाहीये चिंकी. विराट सर आपले मित्र आहेत. गट्टू, त्यांनी आपल्याला ऑटोग्राफ्स दिले, फोटोज काढले आणि ते किती चांगले आहेत ना. हो चिंकी, मला तर आता राहवतच नाहीये. आता फक्त लवकर घरी जाऊन आई बाबा आणि सगळ्या मित्रांना सगळं सांगायचंय. हो गट्टू, पण सगळ्यात आधी काकाला थँक्यू म्हणूया, कारण त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. मग गट्टू चिंकी सोबतच म्हणतात, थँक्यू सो मच काका. वेलकम मुलांनो. चला आता घरी जाऊ, आई बाबा वाट पाहत असतील. मग गट्टू चिंकी घरी जातात. मग सगळ्यांना आपली विराट कोहली सरांना भेटण्याची स्टोरी सांगतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.